तर आज आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत कल्याणच्या फुल मार्केटला। फुलं संपलीत आमची, आता बाप्पाला 3 दिवस बाकी आहेत आणि फुलं संपली। तर आमच्या इथे फुलं खूप महाग आहेत आणि भरपूर हार करायला लागतात, फुलं रांगोळी सगळंच करायला लागतं। त्याच्यामुळे फुलं घ्यायला आलेलो आता मार्केटमध्ये जातो। आता बघू काय रेट आहे। मागच्या वेळी मस्त भारी भारी रेट होते, स्वस्त स्वस्त। आता मग बघूया काय रेट आहेत ते। चला, आज बाप्पाचा 7वा दिवस आहे। कशी फुलं आहे? 100 रुपये का? और ये वाला बंच 60 रुपयाला। आणि हे वेगळे फुल 300। डेकोरेशन काय काय? कशी गुलाब? 40 ला पाव। आणि शेवंती 40 रुपये पाव। आणि ही 30 रुपये पाव। 160 रुपये किलो। 60 रुपये किलो। ये भी 60 रुपये किलो। 50 रुपये गिली है। 30 रुपये पाव। आणि ही मोगरा आहे ना? कसा मोगरा? 500 रुपये किलो। दोन किलो आपल्याला 1 किलो दिदीला पाहिजे ना। त्या प्रकारे एवढी फुल घेते। किती किलो घेते मला पण नाही माहिती, घरी गेल्यावर बघते किती किलो फुलं घेतलेली आहेत ती। मार्केट आहे खूप जास्त महाग पण नाही, पण त्या दिवशी सारखं स्वस्त पण नाही। आणि फुलं थोडी ओली झाली कारण पाऊस पडल्याने, त्याच्यामुळे फुलं थोडी ओली झालेली आहेत। तर मी आता माझी शॉपिंग झाली आहे, आता मी घरी चालले आणि घेते फुलं। मी भरपूर फुलं घेतलीत। घरी गेल्यानंतर त्याचे हार वगैरे करते, नंतर दाखवते तुम्हाला कसे केलेत ते हार आणि कशी फुलं घेते ते। रुपा चालली आमची स्कूलमध्ये। 1 रुपाची सुट्टी संपली। बाय बाय। लाईट लाल लाल आहे, चेहरा लाल दिसते। आता मी जाईल स्कूलला आणि आज्ञा घेईल आणि ही जाईल। एकमेकीला खो देतात ना, एकमेकीला खो देतो। खो खो खेळतात ना। ही आली का ही गेली, ही आली का ती गेली। शांती। आता आज्ञा आली ना का मस्तपैकी अशांती होईल। देवाला बघ आमच्या हार नाहीत। आता फुलं आणलीत मी, आली कल्याणवरून। थांबा 1 मिनिट, लाईट लावते। चल बाय बाय। जय सद्गुरू। कल्याणवरून आले मी, सकाळी गेलेली। घरी येता येता मला 10:30 वाजले। फुलं आणली, फुले थोडी महाग भेटली। महाग म्हणजे मागच्या वेळीपेक्षा महाग भेटली। आता तरी होती 50-60 रुपये किलोनी होती फुलं, तरी बऱ्यापैकी होती। याच्यापेक्षा कधी कधी महाग असतात फुलं। आणि गजरे तर खूप महाग होते। गजरे काहीतरी मी 50 रुपयाला 5च मिळाले, पण इथं आमच्या तर 20 रुपयाला 1 गजरा होता। फुललेले होते, पण आमच्या त्या दिवशी त्यांनी आणलेले इथून गौरी पूजनाच्या 20 रुपयाला 1 गजरा होता, तर 10 रुपयाला मिळाला। आणि बाकीची पण फुलं आहेत। आता जवळजवळ काहीतरी 1 2 3 4 5 6 11-12 किलो फुलं आहेत ही। आता हार करायला बसतो। बाप्पाला पण आज हार नाही, फुलंच नुसती वाहिलीत। तर फुलं संपली माझी, होती ती पण शेवटपर्यंत चांगली राहिली फुलं। बघा अजून पण ताजी आहेत, पण हार करण्यापुरती नव्हती। बाप्पाला आता हार करते आणि समर्थांना पण हार करते। आणि त्याच्यानंतर बाकीचे पण हार आता मी आताच करून ठेवते। आता कसं उद्यापासून पाहुणे जास्त चालू होतील, त्याच्यामुळे मला तर वेळ मिळणार नाही बसायला। तर चला हार करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसे हार केलेले आहेत ते। चला। आई बघा काय करतात। काय करते? फुलं निवडतात। फुलं निवडत नाही मी, हार करते बाप्पाला माझ्या बाप्पाला। छान छान। आता हे बाप्पाचे हार करते, एक बाप्पासाठी आता हार करते। आता बाप्पा पण काय करताय बघा। पप्पा तुम्ही काय करताय? मी तर फटाफट करते, तुम्ही तर हळू आहात। हे बघ आमचा बाप्पा। आणि हे मोदक माझ्या दीदीने बनवला। आणि हे दियाने जेवण बनवलं।
बाप्पा तुम्ही बनवला आणि हे बाप्पा पप्पाने बनवला. मी काहीच नाही बनवला. जीजीने पाठ बनवला आणि पप्पाने डोळे लावले. गाईस आमचा बाप्पा कसा आवडला. अरे असं काय उभे राहिलं, मी शूटिंग करते. उभी राहा पूजा. शॉर्ट वर आहे तर मग अशी करायला पाहिजे. संध्याकाळी परत हे करा. असं ते का चांगले असतात. धोतर लावलेले मस्त वेगळे. आज सत्यनारायणची पूजा आहे दीदीकडे. पूजा झाली आता मी जेवायला आले. पूजेला नमस्कार मंडळी, कसे आहात. मी आहे नीता, नीता फॅमिली व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आमच्या बाप्पाचा 8वा दिवस आहे आणि आज कोण कोण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज दर्शनासाठी कोण कोण येणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आज माझा भाऊ येणार आहे, काकांचा मुलगा मनोदादा येणार आहे आणि त्याची फॅमिली येणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्यांच्याकडे गेलेली भांडूपला, तर तो दादा येणार आहे आणि गौरीताई पण येणार आहेत. गौरी त्यांची फॅमिली येणार आहे. परत सकाळी तर भरपूर जण येऊन गेले, पण सकाळी एवढी घाई गडबड होती ना, त्याच्यामुळे काही शूट नाही करताना. थोडाफार मी जेवण करताना थोडंसं शूट केले, ते मी तुम्हाला आधी दाखवते. त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग मी चालू करते. सकाळी 11 वाजेपर्यंत ती लोक येणार होती. त्याच्या आधी मला जेवण सगळं रेडी करायचं होतं आणि शूट वगैरे करायला खरंच काही वेळ मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर पण खूप जण येऊन गेले, पण थोडे गडबडीमध्ये येतात आणि जातात ना, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर काही शूट करता येत नाही. जेवढं जमेल तेवढं मी शूट करते, तेवढे आणि जेवढे शूट केले तेवढे तुम्हाला पाहुणे बघायला पण मिळतात. तर चला, आज माझा भाऊ येणार आहे, माझी नणंद येणार आहे आणि 2-3 नंबर नंडेचे पण मिस्टर येणार आहे, ते पण येतील. जे कोण येतील ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर चला, कुर्मा भाजी करते मी आता. मटार, फ्रोझन मटार आहे ते 1 किलो भाज्या तळून घेतल्या, त्या पाण्यात तळून घेतलं आहे. काजूची पेस्ट आहे. जेवणात मी केलेली आहे बटाट्याची भाजी. ती भाजी जवळजवळ 1.5 किलोच्या पण वर आहे बटाटी. त्याची भाजी आहे. अशी कमी दिसते पण कढई मोठी आहे खूप. हे केलेली आहे मस्तपैकी कुर्मा भाजी. मिक्स रेस्टॉरंट स्टाईल केली, धाबा स्टाईल केलेली आहे. स्मोक वगैरे देऊन, कोळशाचा स्मोक वगैरे देऊन भाजी केली. मस्त. भाकऱ्या इकडे केलेल्या आहेत. भाकऱ्या आमच्या आईने केलेल्या आहेत. डाळ आहे, डाळ अर्धी केली, अर्धी फोडणी द्यायची आहे. अर्धी संध्याकाळी पाहुणे येतील तर त्या संध्याकाळी वेगळी फोडणी देईन, भाजी म्हणजे ताजी फोडणी देईन. आता जवळजवळ 15 माणसांचं जेवण केलं आहे. संध्याकाळला अर्ध्या भाज्या वेगळ्या करीन आणि यातली भाजी तर राहीलच. ही खूप जास्त भाजी, 3 किलोची भाजी आहे जवळजवळ. आज जवळजवळ मी 25 ते 30 माणसांचं जेवण केलं आहे. अर्धी पाहुणे संध्याकाळी येतील आणि अर्धे आता दुपारी येतील. आता त्यांचे मित्र येणार आहेत. ही भाजी देवासाठी वेगळी काढली, कारण ही बिना स्मोकची म्हणजे कोळशाची फोडणीने दिलेला. देवासाठी वेगळी काढली भाजी. वडी आणि पापड फक्त आता तळायचे आहेत. पटकन तळते आणि त्याच्यानंतर जेवण पाहुणे आले की त्यांना जेवण वाढतं. चला, आता दुपारी सगळं जेवण माझं ॲक्च्युली जास्तच करून ठेवलं होतं मी. कुर्मा भाजी केली होती रेस्टॉरंट स्टाईल, बटाट्याची भाजी केली होती, सकाळी भाकऱ्या होत्या, डाळ भात होता. आता मी आणखीन एक भाजी करते कुठली तरी बघते आता.
आणि चपात्या करते. आता संध्याकाळचे 7 वाजलेत. 8 वाजता ते लोक येतील, त्याच्या आधी माझ्या चपात्या रेडी पाहिजे, नंतर मग गडबड होईल. तर आता चपात्या करते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते. चला. आई एवढं कशाला चपाती करतेस? पाहुणे कोण कोण येणार आहे? मजा येईल आता. मी खेळेन. हां. आणि हा गणपतीचा 8वा दिवस आहे. गणपतीचा 8वा दिवस आहे. किती झाले? तशी 5 का 6 झाले. एवढ्या बाकी आहेत. 40 चपात्या करायचे. 40 ते 45. 40. बघा किती होत आहे. आणि इकडे मी चपात्या केल्या जवळजवळ 40 एक असतील चपात्या, मोजलेत नाही पण अंदाजे 40 एक चपात्या केल्यात. अख्खा टोपला भरलाय माझा बघा. भाकऱ्या सकाळी केलेल्या 20 एक भाकऱ्या होत्या, पण त्या पण संपल्या. आज जवळ 30-35 माणसं जेवायला होती. दुपारी 20 एक होती आणि आता पण तेवढीच असणार आहेत. आता अंदाज आता बघूया किती असतील ते, जशी येतील तशी. जिजूंचा उपास नाही, सॉरी, त्यांचं डायबिटीज आहे, त्यामुळे कारल्याची भाजी केली. आणि कोबीची भाजी देवाला तर नैवेद्याला कारल्याची भाजी दाखवू शकत नाही आणि भाज्या बाकीच्या दुपारच्या आहेत, म्हणून कोबीची भाजी केली. तर चला, आता अशा प्रकारे तर पाहुणे येतील, हळूहळू जेवणाला वाढायला सुरुवात करते. अशा प्रकारे आजचं जेवण आहे, नंतर ताट भरून दाखवते कसं जेवण आहे ते. दुनिया जन्मी हे झुळझुळ. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भावती कर्पूर गौरा जय देव. हाय गौरी ताई. जेवणामध्ये मी आता काय काय केले ते दाखवते. अर्ध दुपारचं आहे आणि अर्ध आता ताजं केलं मी. डाळ आहे, भात आहे, चपाती आहे, कोबीची भाजी आहे, कोशिंबीर आहे, गुलाबजामुन आहेत, ही कुठली भाजी, कुर्मा भाजी आहे, बटाट्याची भाजी, कारल्याची भाजी, वडी आहे, आलू वडी आणि उडदाचा आणि तांदळाचा पापड आहे. लोणचं वाढलं नाही, लोणचं जागाच नाही आता वाढायला, इथे कोणाला लागेल तर घेतील. तर असं काही आमचं जेवण आहे पाहुण्यांचं. तर चला जेवायला बघा, तयारीतच आहे आमच्या मॅडम. चला चला जेवून घ्या. चला. अरे चॅम्पियन आला आमचा. आले आले पाहुणे आले, दमले आमचे पाहुणे. चालेल आले. अरे भांडूपाले हा प्रसाद वाटायचा मोठा काम आहे ना.
बाय 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 बाय. जाऊ दीदी का येऊ येऊ का येऊ का पण नाही बोलत नाही पण नाही बोलत विचार करते बाय 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 दीदी चालली लागेल 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 ठेव चला हा चला बाय नीट जा बाय 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 बाय. चालय नीट जा ला का घेणार मी सिंगल नंबर 4 जागरण भारी आहे प्रत्येकाच्या नावावर 200 रुपये. आज्ञाला येतो की खेळताना आज्ञा ती एवढे पैसे जिंकली नकली नकली. तर आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.